जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शतकांपासून वहिवाट करणारी पांधण एका शेतकऱ्यानं गिळली। तहसीलदार हरीश काळेंच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे संकट सुटणार। 40 शेतकऱ्यांपुढे शेती आहे वाहतीचे संकट। आर्वी तालुक्यातील मधना येथे शेतकऱ्यांच्या हक्काच्या वाटेवरच उमेश विठ्ठलराव पोकळे या शेतकऱ्यांच्या हेकड स्वभावामुळे शेती पडीत ठेवण्याची वेळ आली होती। तब्बल 100 वर्षापासून वापरात असलेला पांधन रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने 40 शेतकरी आणि 400 एकर शेती संकटात सापडली। भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीनंतर रस्त्याला शेत जमीन दाखवण्यात आली। त्यामुळे लगतच्या उमेश पोकळेने मनमानी करीत दोन्ही बाजूनी नाल्या खोदल्याने बैलबंडी, ट्रॅक्टर तर दूरच शेतात जाण्याचाच मार्ग बंद झालाय। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। शासन पांधन रस्ते मोकळे करण्याच्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मनमर्जी करत शेतकऱ्यांचा मार्गच गिळकृत झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे। याबाबत पोलीस आणि तहसीलदारांकडे तक्रार दिल्यानंतर शेतकऱ्यांचा त्रास बघता अति तातडीने आदेश काढीत शेतकऱ्यांसाठी लवकरच मार्ग उपलब्ध करून देण्याचे जनसंग्राम न्यूजशी संवाद साधताना आर्वीचे तहसीलदार हरीश काळे यांनी सांगितले। त्यामुळे आता शेतकऱ्यांना रस्ता देण्याचं आश्वासन दिल्याने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। 100 वर्षाचा रस्ता एका निर्णयाने बंद कसा झाला आणि या कथित चुकीला जबाबदार कोण? 400 एकर शेती पडीत ठेवण्यापासून प्रशासन शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलेले असून येत्या दिवसात शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळणार की मनमानी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे कारभार चालणार हे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।